किती टम्मा टम्मा फुगलंय बघा. रात्री दूध तापवलेलं नव्हतं म्हणून फाटून गेलेलं. म्हटलं चला आता ह्याचे रसगुल्ले बनवूया. दुधाला छान गरम करून घेतलं आणि मग त्याला एका कापडामध्ये काढून घेतलं. त्यातलं पाणी सगळं बाहेर काढलं आणि एका तासासाठी त्याला तसंच ठेवून दिलं. तोपर्यंत इकडे पाणी घेतलं, त्यामध्ये साखर टाकली आणि उकळी येऊपर्यंत त्याला राहू दिलं. एका तासानंतर दुधाचा गोळा असा तयार होऊन बसलेला. मग त्याला छान मळून घेतलं. जोपर्यंत ते तेलकट होत नाही आणि त्यातले छोटे छोटे गोळे तुटत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण कणकीसारखं मळून घ्यायचं. जेवढ्या वेळ तुम्ही त्याला मळून घेसाल तेवढं तुमचे रसगुल्ले तुटणार नाही आणि छान गोल गोल होतील. इकडे मी माझ्या रसगुल्ल्यांना गोल गोल करून घेतला आहे. परत एकदा पाणी आणि साखर उकळी येईपर्यंत ठेवून द्यायची आहे. नंतर त्यामध्ये रसगुल्ले टाकायचे आणि त्यांना छान उकळी येईपर्यंत, जोपर्यंत ते मोठे होत नाही तोपर्यंत त्यांना तसंच ठेवायचं. तर इकडे माझे रसगुल्ले तयार आहे. टेस्टला पण खूप छान झाले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही बघूच शकता रसगुल्ले एवढे स्पंजी झालेले आणि खूपच असं तोंडात टाकल्या विरघळत होते. तुम्ही नक्की एकदा करून बघा.